25 कोटी लोक दारिद्र्य रेषेखालनं वर आले। याचा अर्थ ते गरिबीतनं आता या वल्नरेबल सेक्शन मध्ये आलेले आहेत। हे जे आता वर सुटलेले लोक आहेत, कुठलाही हेल्थ कावा झाला की पुन्हा ते खाली घसरू नये। तर सगळ्या पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या सरकारी शाळा आहेत त्या तुलनेने स्वस्त पण आहेत, पण दर्जा अत्यंत उत्तम आहे। त्या तरंडीमध्ये जे तळाला आहेत त्यांची मुलं सरकारी शाळेत जातात, पण त्यांना उत्तम शिक्षण मिळतं। आता आमच्याकडे उभी भिंतच झाली की जे स्वस्त आहे, जे फुकट आहे त्याच्या दर्जाचा विचार करू नका। म्हणजे सरकारी शाळांमधनं गणवेश फुकट आहेत, मध्यमवेळचं अन्न मिळत आहे, पण शिक्षणाचा दर्जा काय आहे? लोकांची क्रयशक्ती कशी सुधारणार? सरकारी मदतीचा टेकू देऊन त्यांचा उपभोग टिकून धरायचा का आपल्या गरजा भागवण्याची त्यांची क्षमता वाढवायची? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट पब्लिश झाला, हाऊसहोल्ड कन्झम्पशन अँड एक्सपेंडिचर सर्वे असं त्या रिपोर्टचं नाव आहे। 10 वर्षांनं हा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे। भारतातला माणूस, भारतातलं कुटुंब नक्की कसे पैसे खर्च करतं, कोणत्या गोष्टींवर खर्च करतं, या सगळ्याचा उहापोह त्या रिपोर्टमध्ये भारतातल्या अर्थकारणाची सध्याची स्थिती दाखवणारा अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट असं या रिपोर्टला मानलं जातं। त्यामुळे या रिपोर्टमधून नक्की काय समजून येतंय, काय ट्रेंड दिसत आहेत, शहरी भारत ग्रामीण भारत यांच्यातली दरी वाढली आहे का कमी झाली आहे, अशा असंख्य गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक सर। सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती। आणि सर, पहिला प्रश्न हाच आहे की हा जो रिपोर्ट आहे याच्यात वेगवेगळे जार्गन्स आहेत, पर कॅपिटा इन्कम वगैरे इतर असंख्य गोष्टी आहेत, सामान्य माणसाला समजतील असे टेक अवे यातले महत्त्वाचे काय आहेत ते नक्की आम्हाला समजून सांगा। हा जो ज्याला आपण तांत्रिक परिभाषेमध्ये मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे असं त्याचं पूर्ण नाव आहे। आणि आपल्या देशामध्ये साधारणपणे जे आपलं जीवनमान आहे सामान्य माणसाचं, त्याच्यामध्ये होणारी स्थित्यंतरं वेळोवेळी मोठ्या प्रमाणावरती सर्वेक्षण करून त्या आकडेवारीमधनं ते बदल टिपणारी जी व्यवस्थात्मक यंत्रणा आहे, ज्याला आपण NSSO म्हणतो, म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, ती ह्या पद्धतीच्या पाहण्या वेळोवेळी करते। ही जी पाहणी आहे याचं 2-3 बाबतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं काय पण म्हणून महत्त्व आहे। पहिलं असं की साधारणपणे ढोबळमानाने अगदी माणसाचा खर्च किंवा कुटुंबाचा खर्च हा बऱ्याच वेळा सोपं काहीतरी आपल्याला, सोपं म्हणजे कशा अर्थाने सुलभपणे करता यावं म्हणून त्याच्या उत्पन्नाचा निदर्शक म्हणून काही वेळा गणला जातो, म्हणजे ज्याला आपण प्रॉक्झी म्हणतो। कारण साधारणपणे मानवी प्रवृत्ती अशी आहे की त्याला कोणीच अपवाद नाही। आपण सुद्धा, आपल्याला जर कोणी आपला थेट पगार विचारला तर नेमका आकडा सांगत नाही आपण, म्हणजे ही मानवी प्रवृत्ती आहे। त्यामुळे बऱ्याच वेळा जिथे उत्पन्नाचा किंवा उत्पन्नाच्या वितरणाबद्दलचा जी माहिती मिळवणं जरा अवघड वाटतं, नाजूक वाटतं, तिथे खर्च हा मग उत्पन्नाचा एक ढोबळ प्रॉक्सी मानला जातो। त्यामुळे इथे ह्या सर्वेमधनं साधारणपणे जे आपल्याकडे खर्चाची उतरंड आहे किंवा उत्पन्नाची उतरंड आहे त्याच्यामध्ये साधारणपणे वेगवेगळ्या स्तरावरती असणाऱ्या कुटुंबांचं मासिक खर्च कसा आहे आणि तो का जाणून घ्यायचा, कारण याचा एका पातळीवरती धोरणाशी संबंध आहे। म्हणजे अगदी सर्वसामान्य कुटुंब पुन्हा वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्तरामध्ये कोणत्या बाबींवर खर्च करतं, म्हणजे मुख्य आपण अन्न आणि अन्नेतर म्हणजे फूड आणि नॉन फूड हे झाल्यानंतर मग नॉन फूडमध्ये शिक्षण, वाहतूक, निवास, समजा आपण म्हणू आरोग्य, हे जे महत्त्वाचे घटक आहेत याच्यावरती खर्च कसा बदलतो आहे। समजा आपण जर अन्न घटकांमध्ये आलो तर अन्न घटकांमध्ये प्रामुख्याने साधारणपणे 2-3 गट प्रामुख्याने केले जातात। पहिला म्हणजे ज्याला आपण तृणधान्य म्हणतो की माणसाच्या एकूण आहारामध्ये तृणधान्यांवरती म्हणजे अन्नावरती जो खर्च होतो, अन्न खाद्यादी पदार्थांवरती, त्याच्यात तृणधान्यांवरती किती होतो, आणि मग तुलनेने सकस आहार म्हणजे मग प्रोटीनयुक्त, मग त्याच्यात भाजी म्हणजे भाजीपाला, फळफळावर, दूध, मांस आणि मांसजन्य पदार्थ, डाळी, तेल, म्हणजे साधारणपणे आहाराच्या सवयींनुसार किंवा आहाराच्या बदलत्या प्राधान्यक्रमानुसार
हा खर्च कसा बदलतो आहे, त्याच्यावरनं मग कोणत्या गोष्टींना धोरणामध्ये आपल्याला भर द्यायची गरज आहे याचं व्यापक पातळीवरती सिग्नल्स हे यातनं मिळू शकतात. दुसरं, आपण महागाईकरता जो ग्राहक किंमत निर्देशांक तयार करतो त्याच्यामध्ये साधारण एका कुटुंबाचा, म्हणजे त्या काय झालं आहे, कुटुंबाची सुद्धा व्याख्या आपली आता थोडी बदलती आहे. म्हणजे आजही आपण इतके वर्ष सरासरीने 5 माणसांचं कुटुंब असं म्हणायचो. साधारणपणे 2011ची जी आपली लोकसंख्येची पाहणी आहे, सर्वे पॉप्युलेशन सर्वे जो आहे, त्याच्याप्रमाणे हा थोडा आता फरक पडला आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये अजूनही 5 ते 5.5 ही पातळी राहिलेली आहे. शहरी भागामध्ये मात्र आता जवळपास ते 4-4.5च्या आसपास आलेलं आहे. कारण संयुक्त एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती येते, अनेक घटक घडत आहेत. पण साधारणपणे एका कुटुंबाचं आपण हा जर महिन्याचा संपूर्ण खर्च बघितला तर त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे अन्नधान्यावरती किती होतो, शिक्षणावरती किती होतो, इंधनावरती किती होतो, वाहतुकीवर किती होतो, घराच्या भाड्यावरती किती होतो, हे जर आपण एकूण खर्चातलं यांचं प्रमाण बघितलं तर त्याला आपण भारांक म्हणजे वेटेज म्हणतो. आणि ह्या वेटेजचा वापर करून आपला ग्राहक किंमत निर्देशांक हा तयार केला जातो आणि याच्यामधल्या बदलांवरून आपण महागाई मोजतो. त्यामुळे हा जो म्हणजे कुटुंबांच्या उपभोगावरती होणाऱ्या खर्चाची ही जी सारणी आपल्याला मिळते त्याचे हे प्रामुख्याने 3 घटक आहे. आणि तिसरा म्हणजे साधारणपणे सर्वसामान्य माणसाचं आज हे कसं आहे, राहणीमान कसं आहे. म्हणजे ग्रामीण आणि त्याच्यामध्ये आपल्याला ग्रामीण आणि शहरी असं दोन्ही पुन्हा मिळतं. आणि मग सरासरी साधारणपणे खर्च किती होतो आहे, त्याच्यामध्ये कसे बदल होत आहेत, मुख्यतः या खर्चाची जडणघडण कशी बदलते आहे आणि मग तफावत वाढते का. म्हणजे शेवटी पुन्हा आपण जे म्हणतो की एकूण म्हणजे अर्थकारण निकोप बनण्याच्या दृष्टीने सगळ्यांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याचवेळी कुटुंबाच्या किमान गरजा नीट भागून त्याला पुढे आणखी त्याच्या सगळ्या उत्पादक क्षमता टिकवून स्वतःचा विकास करण्या इतकी क्षमता त्याच्याकडे यायला पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याचं ढोबळमानाने आपल्याला काय आपण म्हणू झरोका हा या मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचरमधून आपल्याला मिळतो. हा जो आत्ता आपल्याकडे नवीन जी आलेली आहे आता ज्याचा आपण उल्लेख केला, हे आता याचे खरे स्नॅपशॉट्स आलेले आहेत. म्हणजे अगदी खरं जाऊ का की याचं अत्यंत नीट खूप बारकाईने म्हणजे आधी ज्या सगळ्या राऊंड झाल्यात, कारण काय होतं की जरी ह्याचं सॅम्पल खूप मोठं असतं म्हणजे ते आधी अत्यंत ती शास्त्रशुद्ध बसलेली पठडी आहे, पण बऱ्याच वेळा अनेक वेळा थोडे काही व्याख्यांच्यामध्ये फरक असतात, काही कव्हरेजमध्ये फरक असतात, काही ठिकाणी काही राऊंड्समध्ये एका प्रकारची माहिती मिळालेली नसते, ती दुसऱ्या वेळी उपलब्ध झालेली असते. त्यामुळे खूप बारकाईने ज्याला आपण टाईम सिरियल म्हणतो तो खरं ह्या 10 वर्षानंतर आलेल्या पाहणीचा करणं आवश्यक आहे. पण तरीसुद्धा ह्या पाहणीतनं जे काही महत्त्वाचे गोष्टी येतात त्याच्यावरनं बऱ्यापैकी आपल्याला अंदाज येतो की एकूण आज भारताचं अर्थकारण आतनं कसं दिसतं आहे. बाहेरनं छान दिसतं पण आतनं नेमकं कसं दिसतं आहे. त्यामुळे ह्या प्रकारच्या अभ्यासाचं अत्यंत महत्त्व आहे. आणि किंबहुना हा 10 वर्षानंतर आला आहे, मधली 2 वर्ष कोविडची अवघड होती मान्य आहे, पण तरीसुद्धा साधारणपणे आर्थिक विषयांवरती लेखन करणारे जे अभ्यासक आणि विश्लेषक आहेत त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया माध्यमांमधून आल्या आहेत त्याच्यात ही गरज वारंवार मुखर झालेली आहे की ह्या प्रकारचे अभ्यास हे आता अधिक नियमाने अधिक काटेकोरपणे शक्यतो कन्सिस्टन्सी ठेवून होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला त्यातनं कारण काय होतं एका वर्षातल्या अभ्यासावरनं फार कळत नाही, आपण जेव्हा त्याला आम्ही टाईम सिरियल म्हणतो त्यातनं आपल्याला मग तो पट नीट कळतो आणि ज्यातनं मग खरं कुठे सरकारने हस्तक्षेप करणं गरजेचं आहे याचा शोध लागतो. त्यामुळे ही गरज आता ह्या अभ्यासानंतर अधिक वाढलेली आहे. सर, तुम्ही ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्या थेरॉटिकल तर आहेतच, त्यातल्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण साधारणतः अर्थशास्त्राचे अभ्यासक, पॉलिटिकल इकॉनॉमीचे अभ्यासक या सगळ्यांचा इंटरेस्टचा हा विषय राहतो आणि त्यांच्यासाठी या बाबी महत्त्वाच्या वाटतात. सामान्य माणसासाठी आपलं जगणं महाग झालं का स्वस्त झालं अशा सोप्या गोष्टी हेडलाईन्स हव्या असतात. तर या रिपोर्टमधून तुम्हाला काय दिसतं कॉमन मॅनच्या, ज्याचा या सगळ्या पॉलिटिकल इकॉनॉमीशी काही संबंध नाही, अशांसाठीचे टेक अवेज ज्याला आपण हेडलाईन्स म्हणू अशा काय आहेत? माझ्या मते याच्यात 2-3 आहेत आणि ती केवळ मला नाही असं वाटतं की ती अर्थतज्ञांनाच फक्त काय आपण म्हणू रुचिकर किंवा आवडीची वाटतील किंवा अभ्यासनीय वाटतील. हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा एकूण आपलं राहणीमान कसं आहे
काय झालं याच्यातनं मी म्हटल्याप्रमाणे ग्रामीण आणि शहरी असे दोन पहिल्यांदा आपल्याला दिसतं. दोन्हीकडे एक सतत पॅटर्न असा दिसतोय की साधारणपणे ग्रामीण भागातलं किंवा शहरी भागातलं जे सरासरी कुटुंब आहे इथे अन्येतर बाबींवरच्या खर्चाचं प्रमाण हे एकूणच जास्ती आहे आणि ते पुन्हा शहरी भागामध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक आहे. आता साधारणपणे आम्ही जे साधं अर्थशास्त्राचे आपण सगळे विद्यार्थी आम्ही जे असतो आम्ही असं म्हणजे आम्हाला शिकवलं जातं आणि ते खरं आहे की जसजशी माणसाची उत्पन्नाची पातळी सरासरीने वाढायला लागते म्हणजे बऱ्यापैकी सुबत्ता यायला लागली की साहजिकच अन्नधान्येतर गरजांवरती खर्च करण्याची प्रवृत्ती ही वाढते. त्यामुळे ही तशी नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे शहरी काय किंवा ग्रामीण काय दोन्हीकडे अन्नधान्येतर बाबी ज्या आहेत म्हणजे मी मुख्यतः म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, प्रवास, वाहतूक, घरभाडं, इंधन या सगळ्या ज्या गोष्टी येतात याचं प्रमाण जास्ती असावं हे तसं काय आपण म्हणू म्हणजे लॉजिकल आहे, तर्कशुद्ध आहे. गंमत याच्यामध्ये अशी होती आहे की जो अलीकडच्या काळामध्ये अधिक आपल्याला ज्वलंत मुद्दा दिसतो की म्हणजे मी ह्या आकडेवारीकडे आणखी दोन ज्या आकडेवारी गेल्या एक काय म्हणू 3 महिन्यामध्ये आपल्यासमोर आलेल्या आहेत किंवा 6 महिन्यामध्ये आलेल्या आहेत त्याच्या चौकटीमध्ये मी जरा हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. एकतर आपण साधारणपणे गेल्या म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे बातम्या अशा आल्या की देशामधल्या ज्यांना आम्ही हाऊसहोल्ड सेक्टर म्हणतो म्हणजे कुटुंब संस्था यांची जी वित्तीय स्वरूपातली बचत आहे तिचं प्रमाण खाडकन घसरलं आहे. हा एक आपल्याकडे मुद्दा आला. त्याच्यानंतर आत्ता 3 आठवड्यापूर्वी जो नीती आयोग आहे नीती आयोगाचे जे 2 सदस्य आहेत त्या 2 सदस्यांनी स्वतंत्रपणे देशामधल्या गरिबीचा अभ्यास केला आणि आता आपण ज्याला आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो त्याचा त्यांनी निष्कर्ष असा काढला की गेल्या एक 10 अलीकडच्या काळामध्ये 25 कोटी लोक आपले दारिद्र्य रेषेखालनं वर आलेले आहेत. आणि आता तिसरा आला आहे. यातनं फक्त दिसतं एवढं की गरिबीपेक्षा सुद्धा आता विषमतेचा जो मुद्दा आहे तो जास्ती ज्वलंत बनतो आहे. कारण ह्याच्यात सुद्धा आपल्याला आकडेवारीमध्ये असं लक्षात येतं की समजा शहरी भागातलं सरासरी खर्च किती आहे उत्पन्नाचा म्हणजे कुटुंबाचा महिन्याचा आणि ग्रामीण भागातला किती आहे यांच्याबरोबर सुद्धा फरक आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या कुटुंबाचा सरासरी महिन्याचा जो खर्च आहे त्याच्यापेक्षा जवळपास 70% खर्च हा शहरी भागातला जास्ती आहे. त्यालाही कारण आहे आणि त्याच्यातसुद्धा आपल्याला फरक असा दिसतो की शहरी भागामध्ये 3 महत्त्वाचे जे घटक आहेत खर्चाचे की जे ग्रामीण भागात त्यामानाने कमी आहेत. मी त्यांचं रिलेटिव्ह वेटेज म्हणतो आहे मी ते शिक्षण, वाहतूक आणि घरभाडं. मला हे अत्यंत गमतीशीर म्हणण्यापेक्षा एका पातळीवरती हे कशाचं निदर्शक आहे मला अगदी ढोबळमानाने असं वाटतं की शिक्षण थोडं आपण बाजूला ठेवूया पण विशेषतः वाहतूक आणि घरभाड्यावरचा खर्च किंवा भाडं याच्यावरती शहरी भागातल्या कुटुंबांचा अधिक मोठा खर्च अन्नधान्येतर गटामध्ये होणं हे कुठेतरी ज्या पद्धतीने आपल्याकडे नागरीकरण घडून येत आहे ना त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे शहरी भागामध्ये असणारा परवडण्यायोग्य घरांचा तुटवडा, जमिनींचे भाव, राहत्या घरांचे निवासी भाव, नंतर ज्यांना त्या बाजारपेठेमध्ये जमत नाही राहणं त्यांनी मग शक्यतो शहराच्या मध्यवर्ती केंद्रापासून दूर जिथे तुलनेने भाडी स्वस्त आहेत तिथे राहणं पण मग तिथून कामाच्या किंवा शिक्षणाच्या ठिकाणी जाण्याकरता वाहतुकीवरती जास्ती वेळ पैसा खर्च करणं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना कुठेतरी यातनं त्याच्यावरती सूचन होत आहे की ज्या पद्धतीने नागरीकरण घडून येत आहे त्याच्यात जी एक म्हणजे अस्ताव्यस्तपणा आहे त्याचं कुठेतरी सूचन ह्याच्यात घडत आहे. तिसरा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये जो दिसतो अगदी ठळक म्हणजे फार याच्यात काही नाही साधी आकडेवारी जी दिसते की ज्यांना आपण उत्पन्नाची दरी म्हणतो की अगदी वरचे 5% लोक आणि तळातले 5% लोक याच्यातसुद्धा खूप फरक आहे आणि तो फरक हा ग्रामीण आणि शहरीमध्ये जास्ती आहे. म्हणजे जवळपास आपण जर हे बघितलं की ग्रामीण भागामध्ये सरासरी कुटुंबाचं वरच्या 5%मधली जी कुटुंब आहेत त्यांचा दर महिन्याचा खर्च आणि त्याच ग्रामीण भागातला तळातला 5% ते जवळपास तो 60 पट फरक आहे. हेच आपल्या शहरी भागात दिसतं. म्हणजे मुख्य ज्या
पद्धतीने आपण ज्याला आपण म्हणतो विकासाची आपली प्रक्रिया जाते, ज्या पद्धतीने म्हणजे ठोकळ देशी उत्पादनाच्या वाढीचा वेग वाढणं, त्यातनं हळूहळू दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणं, हे जरी घडून येत असलं तरी या वाढीचं जे वितरण आहे त्याच्यात भरपूर असमतोल दिसतोय किंवा तो बळावत असावा. कारण मी म्हटल्याप्रमाणे हे आपल्याला 11-12 जर बघायला लागलं तर ते थोडं नीट अजून बघायला पाहिजे. पण ह्या आकडेवारीमधनं ही जी तफावत आहे ही बऱ्यापैकी भीतीदायक मला वाटते. तिसरा याच्यामध्ये जो घटक दिसतो तो असा दिसतो की ह्याचा, आणि हे सगळ्या माझ्या मते एकमेकाशी सुसंगत बाबी आहेत बरं का, की आपण जे 2001 सालापासून आपण सतत म्हणतोय की द होल इश्यू इज ऑफ जॉबलेस ग्रोथ, की अजूनही म्हणजे 2000 सालाला आपण जवळ 98-99 किंवा 99-2000 ते 2010-11 खूपच चांगला वेग होता विकासाचा. आता जरी सरासरीने वेग खाली आला असला तरी अजूनसुद्धा मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपण आघाडीवरती आहोत. पण ह्याचा रोजगाराशी असणारा जो सांधा आहे ना तो खिळखिळा होतोय, ते यातनं पण दिसतं. म्हणजे आपण ह्या आकडेवारी जर आपण कुठल्या रोजगार प्रकारातली ही कुटुंब आहेत असं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, दोन काय प्रभू रोजगार क्षेत्रामध्ये अडचण आहे. त्यातलं एक रोजगार क्षेत्र जे आहे ते आहे असंघटित कामगारांचं आणि दुसरं आहे ते स्वयंरोजगाराचं. आणि ही बाब मला अधिक चिंतेची वाटते, कारण यातनं जे प्रतिबिंब पडत आहे ते प्रतिबिंब असं पडत आहे की चांगल्या दर्जाचा उत्पादक स्वरूपाचा व्यक्तीला काही किमान सुरक्षा कवच आणि हमी पुरवणारा रोजगार पुरेशा गतीने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत नसल्यामुळे हंगामी स्वरूपाचा तुटपुंजा, म्हणजे ज्याला आपण लो प्रोडक्टिव्हिटी, लो इन्कम, लो सिक्युरिटी असे, म्हणजे कुशल, अकुशल, अर्धकुशल, हंगामी, अस्थिर असे जे रोजगार आहेत याच्यामध्ये कशीबशी उपजीविका करणारे जे लोक आहेत त्यांची सरासरी ही सातत्याने राष्ट्रीय सरासरीपेक्षा खाली आहे. म्हणजे रोजगाराची गुणवत्ता ही काय आहे इथे खूप मोठा प्रश्न आहे. आणि ह्याचं आपल्याला असं याच्यामध्ये असं दिसतं की ग्रामीण भागामध्ये विशेषतः आपल्याला ग्रामीण भागात सुद्धा दोन प्रकार दिसतात स्वच्छ अगदी. एक, शेतीवरती ज्यांचं उत्पन्न अवलंबून आहे त्याच्या पुन्हा दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी आणि शेतमजूर असे दोन दिसतात. आपल्याकडच्या आजवरच्या सगळ्या अभ्यासांमधनं आता हे दिसत आलेलं आहे की शेतीवरती ज्यांची उपजीविका अवलंबून आहे त्याच्यात अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गुणात्मक बदल होतो आहे. म्हणजे शेतकऱ्यांची प्रमाण घटतं आणि शेतमजुरांचं वाढतं आहे. याचा अर्थ ज्यांना शेती करणं परवडत नाही आहे ते लोक आपली जमीन एक तर पडीक ठेवून किंवा खंडाने देऊन किंवा मग 4 महिने जे काही एक खरीपाचं पीक येईल ते घेऊन बाकी 9 महिने रोजगार करतात शेतीवरती. अशा कुटुंबांचं जे मासिक खर्च आहे सरासरी तो ग्रामीण भारताची जी सरासरी आहे त्यापेक्षा खाली आहे. म्हणजे शेतीवरती अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांच्या बाबतीत तोच प्रकार आपल्याला ग्रामीण भागामध्ये साधारणपणे ज्याला आपण काय म्हणू बिगर शेती पण पुन्हा हंगामी असा जो रोजगार दिसतो त्याही कुटुंबांची सरासरी कमी आहे. ग्रामीण भागामध्ये दिसतं फक्त एवढंच की जे शेतकरी आहेत ते जरा बरे आहेत. ती सुद्धा सरासरी फार राष्ट्रीय फार वेगळी असं नाही पण जरा बरे आहेत. पण ग्रामीण भागामध्ये ज्यांना बिगर शेती क्षेत्रामध्ये रोजगार आहे त्यांना मात्र परिस्थिती निश्चितपणे वेगळी आहे. म्हणजे कुठेतरी आपण जे खरंच इतके वर्ष बोलत होतो निदान महाराष्ट्रामध्ये तो प्रयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने 60 ते जवळपास 90 म्हणजे 80 ते 90च्या दशकाच्या मध्यापर्यंत जो विकेंद्रित औद्योगिकरणाचा आपण प्रयोग राबवला त्याची अजूनही आज किती गरज आहे हे आकडेवरून दिसत आहे. कारण बिगर शेती क्षेत्रामध्ये ग्रामीण भागात ज्यांना रोजगार मिळालेला आहे आणि जो बऱ्यापैकी म्हणजे ज्याला आपण म्हणतो सॅलरीड किंवा बऱ्यापैकी हमीचा रोजगार आहे अशांचा उपभोग किंवा अशांचा उपभोगावरचा खर्च ग्रामीण भागातला हा ग्रामीण भारताच्या सरासरीपेक्षा वर आहे. म्हणजे मला एक साधा नागरिक किंवा अर्थशास्त्राचा सामान्य विद्यार्थी म्हणून असं वाटतं
की इथे मुख्य प्रश्न हा रोजगाराच्या गुणवत्तेचा आहे. दोन, हे चित्र आपल्याला शहरी भागात असंच दिसतं बरं का. शहरी भागामध्ये जे स्वयंरोजगारी आहेत आणि शहरी भागामधल्या असंघटित क्षेत्रात ज्यांना काम मिळालं आहे की ज्यांनी रोजीरोटी मिळवली काही करून, त्यांचं उत्पन्न हे शहरी भारताच्या सरासरीपेक्षा कमी आहे. म्हणजे ज्याला आपण व्हल्नरेबल सेक्शन्स म्हणतो, हे सगळे व्हल्नरेबल सेक्शन्स त्या अडचणीमध्ये आहेत. आणि म्हणून म्हणजे आपण काही कुठल्या राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही आहोत, पण एकूण जी भारताच्या अर्थव्यवस्थेची जी जडणघडण आहे त्यातले ज्याला आपण सिस्टेमिक विकनेसेस म्हणतो. आपण जेव्हा म्हणतोय की किंवा एक अभ्यास जेव्हा सांगतो की 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेखालनं वर आले, याचा अर्थ ताबडतोब ते दारिद्र्य रेषेखालनं म्हणजे गरिबीतनं मध्यम वर्गात जमा झाले असं नाही म्हणता येत आपल्याला. याचा फक्त अर्थ असा होतो की गरिबीची रेषा निर्धारित करण्यासाठी अगदी तेंडुलकर कमिटीने नंतर जो आपण आज मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो की त्याच्यामध्ये उत्पन्न आहे, शिक्षण आहे, निवास आहे, त्या निकषांच्या नुसार जे काही दर कुटुंबाचं किंवा व्यक्तीचं सरासरी आपण म्हणू उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा त्या पातळीपेक्षा जे वर सरकलेत ते तांत्रिकदृष्ट्या गरिबी रेषेखालनं वर आलेत. माझं आकलन असं आहे की याचा अर्थ ते गरिबीतनं आता या व्हल्नरेबल सेक्शनमध्ये आलेले आहेत. मी जिथे हे दिसत आहेत की अकुशल रोजगार किंवा अर्धकुशल रोजगार, असंघटित क्षेत्रातला रोजगार किंवा स्वयंरोजगार, हे जे उत्पन्नाचे प्रकार आहेत म्हणजे उत्पन्नाचे मार्ग आहेत किंवा ह्याच्याशी संबंधित जो रोजगाराची जी गुणवत्ता आहे ही माझ्या मते अत्यंत असुरक्षित आहे. आणि याचं कुठेतरी आपल्याला एक चुणूक ही कोविडच्या काळामध्ये आपण अनुभवलेली आहे की म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाल्यानंतर विशेषतः लक्षावधी लोक शहरांमधनं जे ग्रामीण भागाकडे परतले ते सगळे ह्या घटकांमधले आहेत. म्हणजे असं मानायला जागा आहे की ज्यांचं हातावरती पोट होतं त्या सगळ्या लोकांची तिथली रोजगारी संकटात आल्यानंतर ते परत गेले. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जोपर्यंत बऱ्यापैकी तकवा आहे आणि जोपर्यंत सगळं चाललं आहे व्यवस्थित तोपर्यंत हे तगून जातात. म्हणजे तगून जातात हा शब्द वापरेन मी. पण ज्यावेळी कुठल्याही कारणाने अर्थकारणामध्ये प्रचंड मोठे हेलकावे येतात तेव्हा हे लोक पुन्हा दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातात. आणि हे यत्न दिसत आहे. म्हणजे मला हा जो पॅटर्न वाटतो की असंघटित क्षेत्रामधले स्वयंरोजगार आणि ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधीचे सगळे रोजगार आहे आणि ग्रामीण भागातला जो हा आहे म्हणजे हंगामी मजूर आहे हे यांचं दरडोई उत्पन्न खर्च हा सातत्याने त्या गटातल्या सरासरीपेक्षा कमी आहे. हे कशाचं लक्षण आहे? ह्याचा अर्थ रोजगाराचा ची गुणवत्ता, रोजगाराची हमी आणि मी म्हणतो त्याप्रमाणे व्हल्नरेबिलिटी याच्यावर आनंद मानायचा का? कारण मला नाही वाटत की हे फार सक्षम चित्र आहे. तिसरा महत्त्वाचा भाग याचा आहे की याच्याशी आणि जे आमच्या समाजाचं जुनं दुखणं आहे ते असं आहे की याच्याशी कुठेतरी सामाजिक दर्जाचा संबंध येतो आहे. म्हणजे आपण ही आकडेवारी जी आहे ती आकडेवारी असं दाखवते की शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, अनुसूचित जाती जमातींमधली जी कुटुंब आहेत त्यांचा उत्पन्नाचा जी सरासरी पातळी मी सारखे तोच शब्द चुकून माझ्या तोंडात येतो आहे, खर्चाची जी कुटुंबाची सरासरी पातळी आहे ती ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भारताच्या सरासरीपेक्षा कमी आहे आणि शहरी भागामध्ये शहरी भारताच्या सरासरीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ कुठेतरी जे परंपरागत सामाजिक आपण ज्याला म्हणू की विषमता आपल्याकडे अजूनही टिकून आहे त्याच्याशी कुठेतरी आर्थिक सांधा जुळलेला आहे. कारण सातत्याने अनुसूचित जाती जमातींच्या खर्चाचं प्रमाण सरासरी हे त्या गटातल्या राष्ट्रीय पातळीच्या सरासरीपेक्षा कमी असणं, याच्यात फरक कुठे दिसतोय? फरक गंमत फक्त एवढीच दिसते की ज्याला आम्ही अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणतो, या ओबीसी समाज घटकातल्या कुटुंबाची खर्चाची पातळी ग्रामीण भागात राष्ट्रीय सरासरीपेक्षा अंमल जास्ती आहे पण ती शहरी भागात कमी आहे. याचा अर्थ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अत्यंत सातत्यशील प्रयत्न, एकीकडे हे जे सामाजिक स्तरीकरण आहे ते आणि ह्या सामाजिक स्तरीकरणाचा रोजगाराच्या गुणवत्तेशी जो सांधा जुळलेला आहे याच्यावरती लक्ष जर आपण केंद्रित केलं तर मला असं वाटतं की ह्या
प्रकारचं जे चित्र आपल्याला दिसतं आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थाने आपल्याला परिणामकारक उपाय हा शोधता येईल. तिसरी याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे चौथा मुद्दा आहे की जो राज्यामध्ये तफावत खूप आहे. आता काय माहिती आहे का, हे सुद्धा पुन्हा अनेक वेळा चावून चोथा झालेला विषय आहे. म्हणजे विशेषतः 90 सालानंतर हा मुद्दा सातत्याने अनेक पातळ्यांवरती चर्चेला गेलेला आहे की जे काही उदारीकरण किंवा रिफॉर्म्स आम्ही राबवले त्या पुनर्रचनेचा फायदा हा सगळ्या देशातल्या तुलनेने जी चांगली राज्य होती, जिथे नागरीकरण जास्ती होतं, जिथे औद्योगिकरण जास्ती आहे, जिथलं प्रशासन हे चांगलं आहे, जिथे बऱ्यापैकी मोठा मध्यम वर्ग आहे, जिथे शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, अशी जी सगळी राज्य आहेत त्यांना भरपूर फायदा मिळाला आणि ती राज्य सगळी उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पुढे गेली. आणि जी तुलनेने मागे राज्य होती ज्याला मी एकेकाळी बिमारू राज्य म्हणायचो, म्हणजे ते अत्यंत एका अर्थाने अवमानास्पद ती आहे. कारण त्याचं आम्ही काय केलं होतं, त्या राज्यांचं आद्याक्षरं इंग्रजीमधली घेऊन ती तयार झाली होती. म्हणजे बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणामध्ये आंध्र प्रदेश होता. आज आता चित्र असं दिसतं आहे की ही जी कुटुंबांची सरासरी खर्चाची पातळी आहे, उपभोगावरच्या खर्चाची पातळी, इथे ही जी राज्य आहेत जी तुलनेने पहिल्यापासून मागास आहेत ती सरासरीने खाली आहेत ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये. म्हणजे शहरी भागामध्ये सुद्धा, आणि ह्याच्यात गमतीचा भाग मला गंमत अशी वाटली की बिहार मी मोठ्या राज्यांबद्दल बोलतो बरं का, म्हणजे आपण झारखंड, छत्तीसगड ही सुद्धा ती अगोदरच तशी ती राज्य मागेच होते. पण बिहार, मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान, फक्त ग्रामीण राजस्थानची परिस्थिती बरी दिसते आहे कारण तिथे राष्ट्रीय सरासरीपेक्षा खर्चाची पातळी कुटुंबांची जास्ती आहे, नागरी भागात कमी आहे. पण ग्रामीण भागामध्ये तरी बिहार, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्य सातत्याने खाली आहेत. गंमत अशी आहे की हे जरा मला नवल वाटलं, गुजरात हे जे राज्य आहे ज्याचा खूप आपण डग्गा ऐकतो, ते या दोन्ही पातळ्यांवर राष्ट्रीय सरासरीच्या जरावर खाली आहे. हे मला खूप कुतूहलाचं वाटलं. म्हणजे कुतूहलाचं असं वाटलं, म्हणजे मी काही त्या अर्थाने गुजरातचा मी खरं काही अभ्यास केलेला नाही. पण 2014 साली ज्यावेळी सध्याचं सरकार पहिल्यांदा सत्तेवरती आलं त्याच्या आगेमागे आपल्या देशामध्ये साधारणपणे 2 अशी प्रारूपं चर्चिली जात होती. म्हणजे त्यावेळी नितीश कुमार नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांनी प्रामुख्याने बिहारमधली कायदा सुव्यवस्था परिस्थिती सांभाळणं, मुलींच्या शिक्षणावरती भर देणं, मुलींना सायकली, लॅपटॉप्स यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्याच्यानंतर रस्ते बांधणं, ही जी कामं होती इथे लक्ष केंद्रित केलं. आणि दुसरीकडे आपल्याकडे गुजरात मॉडेल होतं, कारण व्हायब्रंट गुजरात, हजारो कोटीच्या गुंतवणूक, त्यावेळी तेव्हा असा एक विकल्प किंवा द्वंद्व होतं की आम्ही गुजरात मॉडेल स्वीकारणार का बिहार मॉडेल स्वीकारणार. त्यातला पुढचा भाग आपण सोडून देऊ. पण एवढा गाजावाजा असणारं राज्य ते दरडोई उपभोगावरच्या खर्चाच्या विषयामध्ये जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये सरासरीच्या अंमळ खाली असणं हे कुठेतरी, म्हणजे मला कायम असं वाटतं आहे की आपण शरीराच्या आकारमानाकडे जास्ती लक्ष देतोय, त्यातल्या ज्या संस्था आहेत त्या किती निकोप आहेत याच्याकडे दुर्लक्ष होत आहे का आपलं. मला असं वाटतं की हे जे 5-6 मुद्दे किंवा निरीक्षणं अगदी म्हणजे कुणी साधारण ही आकडेवारी नजरेखालनं घातली तर जी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत याच्यावरनं ही बाब पुन्हा दुर्लक्षित राहते याची मला खूप भीती वाटते की संबंध याचा अंतिमतः हा रोजगार अशा गुणवत्तेशी येतो आहे आणि सामाजिक स्थितीशी येतो आहे. याच्यावरती आपण काय करणार. सर, तुम्ही अत्यंत कॉम्प्रिहेन्सिव्ह असं उत्तर दिलं. या उत्तराच्या प्रत्येक मुद्द्यावर माझ्या मनात काही ना काही प्रश्न आहेत, पण मी क्रमाक्रमाने ते विचारतो. त्यातल्या पहिल्या मुद्द्यावर येतो तो म्हणजे गरिबी आणि इनइक्वॅलिटीचा. तेंडुलकर कमिटी होती आणि त्या कमिटीचा रिपोर्ट 10 वर्षापूर्वी आलेला होता, काही वर्षांपूर्वी मी चुकत नसेल तर, आणि त्यात एक आकडा दिलेला की पर कॅपिटा इतके पैसे आपण मिळवत असू तर आपण गरिबीच्या वर आहोत किंवा खाली आहोत. आज जर का आपण इन्फ्लेशन ॲव्हरेज लावला आणि 10 वर्षांना तो आकडा जर का काढला तर आत्ताच्या रिपोर्टनुसार भारतातली गरिबी कमी झाली आहे असं या रिपोर्टचा अभ्यास करणारे विश्लेषक म्हणतात. आणि फक्त 5% लोक ही
गरिबीच्या आत आहेत किंवा 5% लोक ही फक्त गरीब आहेत भारतात, असा आत्ताचा रिपोर्ट सांगतो. हे खरं आहे का? दुसरी गोष्ट असंही म्हणतात की गरिबी कमी झाली आहे पण इनइक्वॅलिटी वाढली आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आपण गरिबी कमी करण्यात यशस्वी झालोय का, पण त्याच वेळेला इनइक्वॅलिटी मात्र वाढली आहे का? याला कॉन्टेक्स्ट असा आहे की कोणत्याही विकसनशील देशामध्ये इनइक्वॅलिटी वाढतेच असं वेगवेगळे अर्थशास्त्राचे अभ्यासक मांडत असतात. तसं भारतात घडतंय का? आणि याला जोडून तिसरा मुद्दा, असंही मानलं जातं की कित्येकदा आपण पॉवर्टी आणि इनइक्वॅलिटी यांना एकमेकांच्या समकक्ष मानतो, पण तसं नाही आहे. एखादा माणसाला जर का गरीब राहायचं असेल तर तो अमेरिकेत गरीब राहणं प्रेफर करेल, म्हणजे जो देश श्रीमंत आहे त्या देशात गरीब राहणं प्रेफर करेल. भारतात किंवा अगदी भारताहून जे कनिष्ठ प्रतीचे देश आहेत तिथं तो गरीब राहणं प्रेफर करणार नाही. तर मग हे इनइक्वॅलिटी, गरिबी, फक्त 5% लोक गरीब असणं, या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा रिपोर्ट काय नक्की इंडिकेट करतो? मला असं वाटतं की इतका वेळ म्हणजे मी फारच यावेळी बोललो ज्या सुरुवातीला, पहिला मुद्दा जो आहे ना त्याचं मला असं वाटतं आधी कुठेतरी थोडा चर्चेत येऊन गेला की गरिबीतनं लोक सुटले पण ते दोलायमान झाले जास्ती. म्हणजे मला अजूनही असं खरंच वाटत नाही की ही फार स्वागतार्ह बाब आहे. किंबहुना आपल्याला असं म्हणायला लागेल की हे जे आता वर सुटलेले लोक आहेत ह्यांचं सक्षमीकरण आणखी आता नेटाने घडून आणायला लागेल. म्हणजे त्यांचा प्रामुख्याने कुठलाही हेलकावा झाला की पुन्हा ते खाली घसरू नयेत याची काळजी मग आपल्याला धोरणाच्या पातळीवर घ्यायला लागेल. दुसरा जो मुद्दा आहे ना की म्हणजे श्रीमंत देशामध्ये गरीब राहायचं का गरीब देशामध्ये गरीब राहायचं, मला असं वाटतं याच्यावर जर मी उत्तर द्यायला फार म्हणजे मला अवघड आहे, कारण हा प्युअरली जजमेंटचा भाग आहे. मला कुठेतरी असं वाटतं की म्हणजे मी ह्या पद्धतीने अशी आकडेवारी किंवा मी अभ्यास केलेला नाही, पण जे आत्ता मला तुमच्या विचारण्यावरनं जे वाटतं आहे, काय होतं आहे, मी जे काही ऐकलेलं आहे लोकांच्याकडनं, कारण मी कधी प्रदेशात गेलो नाही आहे, माझा असा म्हणजे माझं आकलन असं आहे की प्रामुख्याने शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या किती सुलभतेने, किती परवडण्याजोग्या किमतींना आणि किती चांगल्या गुणवत्तेने उपलब्ध होतात, त्याच्यावर तुम्ही जे म्हणताय ना की मी श्रीमंत देशामधल्या गरीब ह्याच्यात राहणं पसंत करेन का, हे अवलंबून आहे. म्हणजे मी जे ऐकलं आहे त्या की अगदी म्हणजे सगळ्या पाश्चिमात्य देशांमधल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या तुलनेने स्वस्त पण आहेत, पण दर्जा अत्यंत उत्तम आहे. मग तिथे मग त्या उतरंडीमध्ये जे तळाला आहेत त्यांची मुलं सरकारी शाळेत जातात पण त्यांना उत्तम शिक्षण मिळतं. तिथे म्हणजे आता आरोग्याच्या बाबतीमध्ये विमा ही जी गोष्ट आहे ही अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पूर्णपणे वेगळी आहे, पण ब्रिटनमध्ये संपूर्ण विमाचं कवच हे सरकार पुरवतं. म्हणजे शिक्षण, आरोग्य, निवारा, काही किमान सुरक्षितता, ह्या बाबी ज्या तुलनेने उत्पन्नाच्या स्तरीकरणामध्ये तळाला असणारे जे घटक आहेत त्यांना काही किमान जर आधार त्या यंत्रणेतनं मिळत असेल तर मग तुम्ही म्हणतात ती गोष्ट जास्ती सुसह्य आहे. माझ्याकडे आपल्या देशात काय होतं आहे की आमच्याकडे तर ते आपण ह्याही व्यासपीठावरनं अनेक वेळा बोललो की आता आमच्याकडे उभी भिंतच झाली आहे की जे स्वस्त आहे, जे फुकट आहे त्याच्या दर्जाचा विचार करू नका. म्हणजे सरकारी शाळांमधनं गणवेश फुकट आहेत, मध्यम वेळचं अन्न मिळतं आहे, पण शिक्षणाचा दर्जा काय आहे? म्हणजे मला अगदी निम्न आर्थिक जीवन जगत असताना सुद्धा माझ्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ज्या किमान सेवा आणि सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा दर्जा मला कुठला प्राप्त होतो आहे, आणि तिथे मग शासन नावाची जी यंत्रणा आहे ती कितपत सक्षमपणे माझ्या पाठीशी उभी राहते त्याच्यावरती खूप अवलंबून राहील. म्हणजे मग मला म्हणजे कुठल्याही देशामध्ये शासन संस्था आणि बाजारपेठ हे जे दोन मुख्य भागीदार आहेत, मला शासन संस्था माझ्या उत्पन्नाच्या निम्न स्तरावरती बाजारपेठेमधल्या व्यवहारांमध्ये उतरून काहीतरी सौदेबाजी करण्या इतकं सक्षम जर शासन यंत्रणा मला निम्न स्तरावरती पुरवत असेल तर कदाचित मग तुम्ही म्हणता तसं मी मानू शकेन की हो मग मी बाबा पाश्चिमात्य देशामध्ये गरीब राहिलो तरी चालेल, पण आज ना उद्या मला निदान क्षमता तरी ती निर्माण माझी होऊ शकेल. हे जे चित्र दिसतं आहे
यातनं असं दिसतं आहे की हा जो खालचा स्तर आहे म्हणजे ज्याचं सरासरी खर्च महिन्याचा कुटुंबाचा हा राष्ट्रीय पातळीपेक्षा कमी आहे, हे कधी वर येतील? आणि मग जो पुढचा प्रश्न येतो की यांचा जर उपभोगावरचाच अजून खर्च नीट भागत नाही आहे, तर मग यांचं कन्झम्पशन कधी सुधारणार? त्याच्यानंतर जे काही त्यांच्याकडे तुटपुंजे पैसे राहतील त्यातनं त्यांची बचत किती होणार, त्यातनं ते गुंतवणूक कधी करणार आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं राहणीमान कधी सुधारणार, हे जे सगळे प्रश्न आहेत हे मग गरीब देशातल्या गरिबीच्या संदर्भात जास्ती धाक बनतात. सर, गरिबी हा कायम राजकीय मुद्दा राहिलेला आहे, तो पॉलिटिकल इकॉनॉमीचा भाग आहे. सातत्यानं भारतामध्ये गरिबीच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या गेल्या. इंदिरा गांधींनी गरिबी हटाव अशी सुप्रसिद्ध घोषणा दिलेली होती. तर हा जो रिपोर्ट आलेला आहे या 10 वर्षामध्ये भारतात एकच रिजेम आहे आणि ते नरेंद्र मोदींचं सरकार आहे. मोदी सरकारचा चेहरा हा कायम मार्केट इकॉनॉमीचा, फ्री मार्केटचा, FDIचा, कॉर्पोरेट फ्रेंडली रूलचा राहिलेला आहे. मात्र त्याचवेळी या सरकारनं सातत्यानं रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ केलेली आपल्याला दिसती. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपये देणं असेल, त्याच्यामध्ये फ्री रेशन 80 कोटी लोकांना देणं असेल आणि अशा वेगवेगळ्या सबसिडीच्या योजना की ज्या शेतकऱ्यांच्या किंवा भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जनतेच्या थेट खात्यात पैसे पोहोचवतात, ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात. मग ह्या सरकारच्या योजनांमुळं भारतातली गरिबी कमी झाली आहे का? हे आणि विशेषतः फ्री रेशन, कारण या रिपोर्टमध्ये अन्नधान्यावरचा खर्च कमी झाला आहे असं एक स्टेटमेंट आहे. जर का सरकारच फ्री अन्न देत असेल तर मग अन्नधान्यावरचा खर्च कमी होणं स्वाभाविक आहे. तर ही सगळी सरकार प्रणित कमी झालेली गरिबी आहे का? तुम्हाला काय वाटतं? नाही, संबंध मी अजिबात म्हणजे हा जो आपल्याला अन्नधान्यावरच्या खर्चाचा एकूण खर्चातलं जे कमी प्रमाण दिसतं आहे त्याच्यात 2 गोष्टी आहेत. म्हणजे मी तुमच्या या मताशी सहमत आहे की आम्ही 3 रुपये 2 रुपये 1 रुपये दराने 35 किलो धान्य कुटुंबांना देतो आहे. म्हणजे कुठेतरी डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ज्या उद्देशाने अन्न सुरक्षा विधेयक राबवलं गेलं त्याच्या मागचं अर्थशास्त्रीय तर्क अतिशय पायाशुद्ध आहे. तो असा होता की उत्पन्नाच्या निम्न स्तरावरती जे सगळे आमचे समाज घटक आहेत त्यांची मुळातच अर्धपोटी आहेत. मग त्यांना जे काही तुटपुंज उत्पन्न मिळतं त्यातला अधिकांश भाग हा अन्नाची गरज भागवण्यावर जातो. त्यामुळे अन्यतर बाबी, मुख्यतः शिक्षण, आरोग्य यात पैसाच राहत नाही. म्हणून जर त्या समाज घटकांचं आम्ही जर बचत अन्नधान्यावरच्या खर्चात करू शकलो तर ती जी त्यांच्याकडे पुंजी शिल्लक राहील ती मग अन्यतर घटकांकडे वळेल. याच्यात एक रोबस्ट इकॉनॉमिक सेन्स पण आहे. कारण शेवटी जी बाजारपेठेमध्ये उद्योगांच्या मार्फत जे बिगर अन्नधान्य गरजा आपल्या आहेत, कपडे, औषधं, ह्या सगळ्या, याला मागणी कुठनं येणार? ती मागणी शेवटी क्रयशक्तीत नाही येणार. त्यामुळे त्याच्यात त्या सेन्समध्ये अजिबात पाय आपल्याला म्हणजे फट नाही सापडणार. पण तुम्ही म्हणता तसं दुसरा जो घटक आहे की ज्याप्रमाणे सरासरी उत्पन्नाची माझी पातळी वाढते आहे त्याबरोबर एकूण अन्नधान्यावरचा माझा खर्च कमी होतो आणि तो बाकीच्या गोष्टींकडे वळतो. या दोन्हीचा एकत्रित परिणाम तिथे दिसतोय, हे असं आपण आता सावधपणे म्हणू शकतो. मुद्दा येतो तो असा येतो की आपण जर मग बघितलं तर हा पॅटर्न आपल्याला 2004 सालापासून जवळपास दिसतो. म्हणजे माझ्या आकलनाप्रमाणे 2004 साली जे 2 प्रतिस्पर्धी विचारव्यूह निवडणुकीच्या तोंडावरती आपल्यासमोर आले की एकीकडे शायनिंग इंडिया आणि एकीकडे काँग्रेस हा हात सबके साथ, आणि ह्या घर्षणातनं इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा जो पहिल्यांदा आपल्या संपूर्ण विचारविश्वामध्ये फ्रेज गाजायला लागली की अरे ज्या पद्धतीने विकासाची प्रक्रिया साकारते आहे तो समन्यायी होत नाही आहे किंवा तो झिरपत नाही आहे. मग जे मागे पडतात लोक त्यांना शासनाने हात द्यायला पाहिजे. इथून तो खरा विचारव्यूह आला. तसं जर आपण बघितलं तर सगळे जे मोठ्या योजना आहेत म्हणजे आपण सर्व शिक्षा अभियान थोडं आदित्य कारण ते वाजपेयींच्या काळामध्ये सुरू झालं होतं. पण नॅशनल रूरल हेल्थ मिशन, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट मिशन, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, पंतप्रधान सडक योजना, नंतर महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन, या सगळ्या ज्या सुविधा होत्या किंवा सगळ्या योजना ज्या मनमोहन सिंग सरकारच्या काळात होत्या त्याही एका पातळीवरती सरकारी खर्चावरती बेतलेल्या होत्या. म्हणजे सरकारने म्हणजे स्टेटने चालना देणं.
पण तिथे फरक काय झाला होता? तिथे फरक असा झाला होता की 90 म्हणजे साधारण 99 ते 2007-08 अर्थव्यवस्था रोबस्ट पद्धतीने वाढत होती. त्यावेळी सरकारकडे पैसे होते. पण तिथे जो भर होता तो भर हा शासकीय यंत्रणांच्या सक्षमीकरणावरती जास्ती होता. 2014 नंतर ज्या पद्धतीने एक असं आहे की आपल्याला दोन्ही कालखंडांचा तसा थेट तुलना करणं अवघड होईल. पण जो आत्ताचा भर आहे जो तुमच्या प्रश्नाचा रोख आहे की समजा आपण ठरवू की अन्नधान्य योजना पूर्वीपासून चालू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी पण याआधी आपण दिलेली आहे. पण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं ह्यासारख्या म्हणजे थोडक्यात आम्ही कन्झम्पशन टिकवून ठेवू. मला असं वाटतं ही ह्या नाण्याच्या दोन बाजूंबद्दल आपण सतत बोलतो. म्हणजे तुमचा जो रोख आहे की आत्ता हे जे काही कन्झम्पशन जे काही टिकलेलं दिसतं आहे हे सुद्धा पुन्हा लार्जली किंवा मोठ्या प्रमाणावरती शासन संस्थेने टेकू पुरवलेलं आहे. पण याचीच दुसरी बाजू अशी आहे की अशी वेळ काय येते कारण रोजगार निकृष्ट आहे. म्हणजे हा पुन्हा माझ्या दृष्टीने राजकीय म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमीचा प्रश्न बनतो की आम्ही लोकांची क्रयशक्ती कशी सुधारणार. सरकारी मदतीचा टेकू देऊन त्यांचा उपभोग टिकून धरायचा का आपल्या गरजा भागवण्याची त्यांची क्षमता वाढवायची. मला असं वाटतं हा ताण हा सगळीकडे आहे. म्हणजे मला नाही वाटत की ह्याच्यात इव्हन आपली प्रगत राष्ट्रसुद्धा मागे आहे. आजसुद्धा आपण बातम्या असतो कुठेही सरकारने म्हणजे अगदी प्रगत देशांमध्ये सरकारने शेतीला असताना अर्थपुरवठा जरा त्याला अडसर केला किंवा जरा त्याच्यावरती अंकुश आणला की तिथलेही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावरती उतरतात. म्हणजे व्यक्तीची क्रयशक्ती कशी वाढवायची यातले हे जे दोन पर्याय आहेत की त्याचं उपभोग आम्ही टिकवायचा का त्याची स्वतःची उत्पादकता वाढवायची याच्यामध्ये कायम आपल्याला भर पहिल्या पर्यायाला दिला जातो कारण त्याचे पॉलिटिकल गेन्स ताबडतोब दिसतात. म्हणजे इथे याला पुन्हा पक्षाचा संबंध नाही आहे. माझं मत असं आहे म्हणजे माझं म्हणजे हे नॅचरल आहे अगदी की कुठलीही राजकीय व्यवस्था ही तिच्या कार्यकाळामध्ये तिच्या धोरणाचे परिणाम ताबडतोब दिसतील अशीच धोरणं राबवणार. त्यामुळे शेतकऱ्याला म्हणजे त्याला अनुदान द्यायचं त्याला डायरेक्ट त्याच्या खात्यात पैसे जमा करायचे त्याच्या हमी भावाला म्हणजे त्याच्या उत्पादनाला अधिक हमी भाव उत्पन्न करून द्यायचा हे करून त्याचा उपभोग वाढवायचा का सिंचनावरती जास्ती खर्च करायचा अधिक मोठं क्षेत्र ओलिताखाली आणायचं त्याच्याद्वारे 2-2.5 एकर शेती असणाऱ्या माणसाची सुद्धा त्या क्षेत्राची उत्पादकता त्याला पाणी मिळाल्यामुळे वाढेल मग त्याचा स्तर उंचावेल. ही सगळी दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. मग लवकर काय होईल लवकर पहिला भाग होईल. हे पॉलिटिकल इकॉनॉमीचं एका अर्थाने काय पण गमक आहे. त्यामुळे आणि हा प्रश्न दुसऱ्या पातळीवरती मागे पण कुठेतरी याच्यावरती बोललो होतो. हाच प्रश्न बरोबर जो गाजलेला वाद 2 दिग्गज अर्थतज्ञांमधला होता अमर्त्य सेन आणि भगवती त्यांचा मुद्दा हाच होता. त्यामुळे मला असं वाटतं सध्याची जी आपण गेल्या 10 वर्षात जे बघतोय त्यांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे. अर्थात त्याला काय पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला अगदी असं सरधोपट एकदम विधान नाही करता येणार कारण 2 वर्ष कोविडची ही पूर्णपणे वेगळी ठरलेली आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे आपण जर 14 ते 24चा कालखंड बघितला तर 2 जे मोठे हादरे भारतीय अर्थव्यवस्थेला बसले त्यातलं एक म्हटलं तर निसर्गनिर्मित आणि दुसरं मानवनिर्मित आहे. मानवनिर्मित आहे ते म्हणजे डिमॉनिटायझेशन की ज्याच्यामध्ये हेच जे सगळे आपले घटक ज्या घटकांबद्दल आपण बोलतोय ते घटक त्या काळामध्ये पार नेस्तनाबूत झाले. आणि दुसरं कोविड. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा एका मोठ्या स्तराच्या क्रयशक्तीला हादरा बसतो तेव्हा त्याला ताबडतोब टेकू देणं हे मग म्हणजे याचं एका पर्यंत समर्थन असू शकतं की हो कल्याणकारी शासन संस्थेची जबाबदारी आहे. पण तुम्ही म्हणता तो मुद्दा हा चिरंतन काय आपण म्हणू वादच आहे.